नमस्कार. हॅपी लाईफ विथ रेणुका या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आज आपण गार्डनिंगचा व्हिडिओ टाकतो आहे. गार्डनिंगमध्ये आत्ता पाहिलंच आपण, मी उगाऊचं वर्मी कंपोस्ट मागवलं होतं ऑनलाईनवरून आणि खूपच छान आहे. मी आत्ता पहिल्यांदाच वापरून पाहिलं. पहिली मी वर्मी कंपोस्ट वापरायची, पण ह्या उगाऊचं नव्हतं, पण छान आहे. आता मी वर्मी कंपोस्ट का वापरतात, तर आपल्या मातीत म्हणजे झाडांसाठी जे न्यूट्रियंट पाहिजे ते वर्मी कंपोस्ट हे हेल्दी हेल्दी फर्टिलायझर म्हणून तुम्ही सांगू शकता. त्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर मी वर्मी कंपोस्ट महिन्यातून एकदा तरी देते झाडांना. मग त्यासाठी मी काय केलं, पहिलं सगळ्या मुळांचे थोडीशी झाडांच्या वरतीच्या भागाची मुळांची माती थोडीशी साईड म्हणजे खोदून घेतली आणि मग त्यात वर्मी कंपोस्ट मिक्स करायचं. डायरेक्ट वरून कधीच नाही टाकायचं. तर आधी मी काय केलं, वर्मी कंपोस्ट मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागितलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी लगेच आलं. मला इतका आनंद झाला ना, म्हटलं एक दिवस आधी ऑर्डर दिली आणि उद्या लगेच ऑर्डर हजर झाली. असं तर माझ्यासोबत होतच नाही, पण ह्या बाबतीत झालं. मला खूप आनंद झाला होता की लगेच दुसऱ्या दिवशी वर्मी कंपोस्टचे पण खत का असेना पण आलं, म्हणून मला आनंद झाला होता. मग दुसऱ्या दिवशी मी लगेच कामाला लागली. म्हटलं चला आता झाडांना वर्मी कंपोस्ट देऊन टाकू द्यात, कारण खूप दिवस झाले होतं माझं वर्मी कंपोस्ट संपलं पण होतं आणि मी कोणतं मागावं, कारण मला आधीचे काही आवडलेले नव्हते. म्हणून मग मी पाहत होते की कोणतं वर्मी कंपोस्ट चांगलं असेल. मग त्यात चला ॲमेझॉनवर उगाऊ खूपच येत होता, म्हणून म्हटलं चला उगाऊचं मी रिव्ह्यू पण पाहिले, चांगलं होतं म्हणून मग एक मागितलं. खरंच छान आहे. त्यामुळे तुम्ही जर गार्डनिंग करत असाल, तुम्हाला वाटत असेल, तर हा माझा काही पेड रिव्ह्यू नाही आहे, पण मला खरंच त्याचा म्हणजे रिझल्ट आत्ता पण झाडांसाठी पण चांगला वाटला, कारण मी हा व्हिडिओ लगेच टाकत नाही आहे. आधी पाहिलं मी की कसा काय इफेक्ट होतो आहे झाडांवरती. हे पाहून मी 15 दिवसांनी हा व्हिडिओ टाकते आहे, कारण आधी मी पाहिलं की योग्य काम करतं आहे की नाही. तर खरंच खूप छान आहे, तुम्ही घेऊ शकता. जर कोणाला मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन हा मागवू शकता आणि लगेच आले, याबद्दल मी खूप खुश झाले की बाबा चला लवकर आलं. आता माझ्याकडे भरपूर झाडं आहेत, सगळ्याच झाडांना, कारण माझं वर्मी कंपोस्ट मी तुम्हाला म्हटलं संपलं होतं, त्यामुळे सगळ्याच झाडांना वर्मी कंपोस्ट द्यायचं होतं. वर्मी कंपोस्ट देताना काय करायचे, पहिलं झाडांच्या मुळाची जी माती आहे ती जराशी हलकी करून घ्यायची. माती म्हणजे कसं, आता झाडांच्यात ते वर्मी कंपोस्ट त्या मातीमध्ये मिक्स झालं ना की मग त्याचा इफेक्ट येतो. वरून कधीच असं वर्मी कंपोस्ट टाकायचं नाही. मग त्यावरती बुरशी वगैरे चढते, कारण खत असतं ना, हे नैसर्गिकच खत आहे, पण कधी कधी अशी बुरशी चढते जर आपण नुसतं वरून टाकलं. त्यासाठी, कारण मी पण पहिल्यांदा जेव्हा मी नवीन नवीन गार्डनिंग करायची ना, तेव्हा तसंच दिलं होतं. तर झाडांना त्याच्यापुढे प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मातीत मिक्स करून द्यायचं. थोडीशी माती हलकी केली ना की त्यात मिक्स होतं. आता तुम्ही पाहिलंच माझ्या व्हिडिओत, मी सगळ्यांकडे आधी थोडं थोडं टाकून घेतलं. आधी मी थोडीशी माती त्याची हलकी केली होती, नंतर सगळीकडे थोडं थोडं, जास्त प्रमाण नाही टाकलं तरी चालते. तुमची जशी झाडं, जेवढं मोठं झाड तेवढं तुम्हाला टाकावं लागतं. छोटंसं झाड असेल तर छोटी एक मुठभर जरी म्हणजे टाकलं तरी चालते. आणि तुम्हाला फक्त त्यात टाकून हलवायचं आहे आणि थोड्या वेळाने पाणी द्यायचं आहे त्यांना. का जर गार्डनिंग करायला लागलं ना, वेळ कसा जातो समजतच नाही. मी जर 4ला गार्डनिंगचं एखादं काम घेतलं ना, तर अंधार होतो, समजतच नाही अंधार कसा झाला. त्यामुळे मला आवडतं की वेळ कुठे आणि कसा जातो हेच कळत नाही. हा दमतं त्याने, कारण इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करण्यात एवढा वेळ जातो ना, तर कळतच नाही. पण खूप समाधान वाटतं, एक असं म्हणजे फ्रेश पण वाटतं त्या झाडांना वेळ दिल्याबद्दल. म्हणून मला आवडतं. आणि मला गार्डनिंग म्हणजे एक एक जास्त दिवस नाही झाले, मला आवडायचं गार्डनिंग पहिलं. पण मी फक्त घरासमोर थोडी जागा होती, त्यातच झाडे लावलेली असायची. मग त्यालाच काही जमिनीवर झाडे लावली ना, त्याला एवढी मेहनत घ्यावी लागत नाही, पण कुंडीतल्या झाडाला मेहनत घ्यावी लागते बरं का. मग आता जमिनीवरच्या झाडांना काही पाणी दिलं तरी चालायचं. जेव्हापासून मी कुंडीत झाडं लावली, मग त्या झाडं टिकवायची. पहिली माझी टिकत नसायची, कारण माझा अभ्यास नव्हता त्याच्यावरती. मग नंतर मी हळूहळू बाबा की का नाही टिकत, काय करावं लागतं, हे सगळं पाहिलं. मग मला ते मी ऑब्झर्व करून ते माझं मी आणलं ह्याच्यात माझ्या मग त्यानंतर मला समजायला लागलं की काय प्रॉब्लेम येतात, झाडांना काय प्रॉब्लेम असतो. मग ते मी चालू केलं. मग कुंडीत झाड लावली. पहिली मी स्टार्टिंग इंडोर प्लॅन्टपासून केली होती. इंडोर प्लॅन्ट, कारण मला प्लॅन्ट आवडायचे. म्हटलं जाऊ दे, आपल्याला बाहेर तर नाही जास्त हे करायचं, तर घरात तरी झाडं आणू द्यात. मग मी स्नेक प्लॅन्ट वगैरे अशी इंडोर प्लॅन्ट घेऊन आली. पण नंतर नेमका पावसाळा आला
तर पावसाळा आल्यावरती मग इंडोर प्लांटचं कसं असतं, पावसाळ्यात अजिबातच ऊन भेटत नाही ना घरात, तर माझ्या ऊनच नव्हतं येत. मग त्या आणि ओलाव्यामुळे झाडं अशी म्हणजे थोडीशी कीड लागायला लागली झाडांना. मग मी म्हटलं चला आता बाहेर थोडीशी जागा करूया झाडांसाठी आणि मग मी एक, 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 एक करत अशी झाडं वाढवलीत. माझ्याकडे पहिली 2 ते 3 झाडं होती. मग नंतर त्याची इतकी म्हणजे असं व्यसन कसं असतं तसं झाडांचं व्यसन असतं. एकदा जर तुम्ही धरलं, तर मग तुम्हाला असं वाटतं की मी हे झाड लावू, ते झाड लावू, जागाच नसते. तुमच्या घराची जागा संपेल पण तुम्हाला झाडं लावायची इच्छा संपणार नाही. मला तर स्टार्टिंगला असं वाटायचं सगळीच झाडं आणून लावावीत मी. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. फुलांची झाडं पाहिजे, फळांची पाहिजे, भाज्यासुद्धा लावायची इच्छा व्हायची. मला असं वाटायचं मी आता भाजीपाला पण लावूया. कारण मी काय करायची ना, छोटंसं ते गमेलं हे तुम्ही पाहिलं की नाही व्हिडिओत आहे की नाही काय माहिती. मी ते गमेलं फुटलं म्हणून त्याच्यात माती टाकून त्यात पालक लावला होता. पण आता मी काय शेती कधी केली नाही. ती पण माझ्याकडून नाही जमलं. कोथिंबीर लावली ती पण नाही जमली. मग आता ते मी ट्राय करेल पण आधी फळं आणि फुलं झाडांचं पाहते. मग नंतर म्हटलं शेतीकडे पळावं. म्हणजे घरचं ऑर्गॅनिक कसं उगवतात आता मला तर नाही माहिती, पण मी ट्राय करेल. पण झाडांसाठी छान आहे. झाडांनी मला खरंच खूप म्हणजे एकदम असं एकदम फ्रेश वाटतं. त्यांना वेळ दिला की इतका आनंद वाटतो ना, की मला म्हणजे एक असं वेड आहे त्यांचं. असं म्हणजे असं वाटतं की त्यांच्यात रोज सकाळी असं वाटतं की किती वाढलं असेल माझं झाड, कसं आलंय माझं झाड. रोज सकाळी त्यांना वेळ द्यावाच लागतो. मला मी सकाळी उठले ना, की पहिलं झाडांना बघायला जाते, की इतकं फ्रेश वाटतं आणि त्याला फूल नसो, काय नसो, पण त्याची हिरवीगार पानं जरी पाहिली ना, तरी खूप फ्रेश वाटतं. म्हणून मला गार्डनिंग आवडायला लागलं. मी रोज म्हणजे माझं ती नित्यक्रिया आहे, की मी एकदा झाडांना पाहायला जाते. आता तर काही एवढं पाणी द्यायची गरज नसते झाडांना. हिवाळा आला, की झाडांना पाणी खूप लागतच नाही. पण झाडांना पाहणं माझं काम आहे. पहिलं उन्हाळ्यात खूप परिश्रम असायचे, की रोज पाणी द्या, रोज मग त्यामुळे जाणं व्हायचं. पण आत्ता मला झाडांना पाणी द्यावं जायला म्हणजे पाणी द्यायला जायला लागत नाही. पण फक्त पाहण्यासाठी की झाडं कशी आहेत, काय आहे आणि त्यांच्यातून जे फ्रेश एकदम मूड ऑफ असेल तर नुसतं झाडांना पाहिलं तरी फ्रेश होते. नाराज असेल तरी झाडांना पाहिलं तरी फ्रेश होते. म्हणून मला खूप आवडतात झाडं. मग आता थोडंसं तर मी वाढवत चालले. पण वर्मी कंपोस्ट मग त्या झाडांना जर न्यूट्रिएंट द्यायचे असेल ना, तर वर्मी कंपोस्ट खूप चांगलं. तुम्हाला अजून काही शंका असेल गार्डनिंगविषयीची की तुम्हाला काय किंवा तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, तुम्हाला काही माहिती नसेल त्यातलं, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.